कोल्हापुरातली बातमी थेट जाऊयात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या संवाद साधतायत। भारतीय जनता पार्टीच्या मागेवा ताई मागेवा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने माननीय जगत प्रकाशजी राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली 5 अधिकृत उमेदवार घोषित केले। त्यातल्या 4 अधिकृत उमेदवारांची उमेदवारी अर्ज काल आम्ही भरले। 5व्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आज भरला आहे। या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचाही अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। सदाभाऊ खोतांच्या उमेदवारीला भारतीय जनता पार्टीचं समर्थन आहे आणि त्यामुळे 5 अधिकृत आणि 1 अपक्ष अशा 6 जागांसाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार आहे। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री राम शिंदे, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमाताई खापरे आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष आणि माजी विधान परिषद सदस्य प्रसाद लाड। आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे ह्या व्यतिरिक्त सदाभाऊ खोतांच्या अपक्ष उमेदवारीला भारतीय जनता पार्टीने समर्थन दिलं। दादा, पण गणित कसं जुळवून आणणार आहे? 6 अर्ज भरलेले आहे, कसे गणित कसं जुळवणार आहात? सदाभाऊ खोत विशेषतः एक प्रचंड शेतकऱ्यांमधलं लोकप्रिय नेतृत्व आहे। अलीकडच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सुद्धा सदाभाऊंनी आणि गोपीचंद पडळकरने त्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष 15 दिवस आझाद मैदानावर उपोषणात सहभागी होऊन सहभाग नोंदवला होता। त्यामुळे शेतकरी असो किंवा या राज्यातला अन्याय होणारा नागरिक असो, यासाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आमदार मतदान करतील। मुद्दा राहिला 5व्या सीटचा, त्या 5व्या सीटमध्ये आवश्यक मतं ही लोकप्रतिनिधी आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून देतील आणि भारतीय जनता पार्टीचे 5 आणि अपक्ष पुरस्कृत 6 उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील। अपक्ष सदाभाऊ खोतांना महाविकास आघाडीची मतं मिळतील अशी अपेक्षा दिसते तुम्हाला? मी ज्यावेळेला 6 म्हणतो त्यावेळेला हे गृहीत आहे। अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत, जळगाव असेल इतर ठिकाणी असेल, त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति पार्लियामेंट्री बोर्ड जो राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश जी नड्डा जी के नेतृत्व में बैठक करके निर्णय करती है, उस केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड ने विधान परिषद के 20 तारीख को होने वाले 10 जगह के लिए 5 नेताओं की नाम कल घोषित किए। उसमें से 4 नामांकन अर्ज नॉमिनेशन फॉर्म कल भरे गए, आज 1 भरा गया। इसके अलावा भारतीय जनता पार्टी की सरकार में मंत्री रहे किसानों के बड़े नेता सदाभाऊ खोत जी को भी अपक्ष समर्थन भारतीय जनता पार्टी ने देने का निर्णय किया। उनका भी फॉर्म मेरी अध्यक्ष के उपस्थिति में उनका भी फॉर्म भरा गया है। भारतीय जनता पार्टी के केंद्र ने घोषित हुए अधिकृत उम्मीदवार प्रवीण दरेकर जी, राम शिंदे जी, श्रीकांत भारतीय जी, उमाताई खापरे और प्रसाद जी लाड, इसके अलावा सदाभाऊ खोत को समर्थन। ये कैसे जमेगा? तो सदाभाऊ खोत एक बहुत बड़े किसानों में प्रिय नेता है,
अन्य पार्टी के विधायक भी सत्सद विवेक बुद्धि को स्मरते हुए सदाओं को मतदान करेंगे और 5वीं सीट तो हम आसानी से लाएंगे। ओके, चलो। एक विषय आमचे आमदार राज्याचे सरचिटणीस अतुल सावे बोलतील, कारण त्यांचा उल्लेख काल उद्धव त्याच्यावर आणि दादा एक छोटंसं तुम्ही फक्त मुख्यमंत्र्यांनी काल एक टीका केली की देश को जो है वो शर्मिंदा झेलना पड़ रहा है बीजेपी के प्रवक्ता की वक्तव्य की वजह से। आपकी क्या कमेंट है प्रदेश अध्यक्ष के तौर पे? ऐसा है कि उस प्रवक्ता को भारतीय जनता पार्टी ने 6 साल के लिए निलंबित किया है। आज विषय को समाप्त हुआ। अतुल जी बोलेंगे। अतुल जी आप बताइए, आपका कल उल्लेख किया गया और कहा गया कि आपके पिताजी वहाँ पर गए थे भक्तों शिवसैनिक। पहले मराठी में बोलता हूँ फिर हिंदी में। काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझे वडील स्वर्गीय मोरेश्वर सावे यांचा उल्लेख केला। अतिशय दुःखद घटना आहे की माझे वडील मोरेश्वर सावे यस कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते, पण अयोध्येला जाऊन आल्यावर जो प्रखर हिंदुत्व मांडत होते हे शिवसेनेमध्ये नेत्यांना आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी त्यांचं खच्चीकरण केलं। त्यांना साधं लोकसभेचं तिकीटही दिलं नाही। अशा या काल मुख्यमंत्र्यांनी अर्धी स्टोरी सांगितली, पूर्ण स्टोरी का सांगितली नाही त्यांनी, असा माझा हा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही जर तुम्हाला एवढा अभिमान होता तर त्यांना लोकसभेचं तिकीट का दिलं नाही? लोकांनी त्यांना जी धर्मवीर पदवी दिली होती ती का एक्सेप्ट केली नाही? उलट तुम्ही त्यांचं खच्चीकरण केलं आणि त्यांना लोकसभेचं तिकीटही दिलं नाही। त्यामुळे माझा हा प्रश्न उलटा उद्धव ठाकरे साहेबांना। पण शिवसेनेत असताना ते गेले होते का? शिवसेनेत असताना ते कारसेवक म्हणून संभाजीनगरहून एक ट्रेन भरून लोक गेले होते, त्याच्यात ते गेले होते। नाही, त्यांनी प्रश्न असा उपस्थित केलाय की भाजपचं म्हणणं आहे की एकही शिवसेनेने गेला नव्हता। बरोबर, कारसेवक म्हणून मी तुम्हाला आजही सांगतो, संभाजीनगरहून जवळजवळ एक ट्रेन भरून लोक कारसेवक म्हणून गेले होते, त्याच्यात माझे वडील गेले होते। त्यावेळेस शिवसेना किंवा असा विषय नव्हता। त्यावेळेस प्रखर हिंदुत्व मानणारे सर्व विश्व हिंदू परिषद असो, बजरंग दल असो, शिवसेना असो, भाजप असो, सर्व हिंदुत्व संघटनेची मंडळी त्या ट्रेनमध्ये संभाजीनगरहून अयोध्येला गेले होते। इट इज नॉट स्पेसिफिकली अरे हिंदी में हिंदी बोला बोला। मेरे पिताजी स्वर्गीय मोरेश्वर जी सावे, ये कल जो मुख्यमंत्री ने उल्लेख किया वो अयोध्या गए थे, जरूर एक कार सेवक बोल के अयोध्या गए थे, बट जब अयोध्या से लौट आए तो शिवसेना के नेताओं को अच्छा नहीं लगा और उन्होंने उस समय मेरे पिताजी को ना लोकसभा का टिकट दिया, उल्टा उनका खच्चीकरण किया। मैं यहाँ पे उनसे आज मांग ये करता हूँ उद्धव ठाकरे जी से कि उन्होंने कल जो मेरे पिताजी का उल्लेख किया तो उन्होंने पूरी स्टोरी बोलना चाहिए था, खाली एक ही साइड बोली। उन्होंने बाद में उनका कैसा, उनको जब धर्मवीर पदवी मिली तो उसका कैसा खच्चीकरण किया, इसका भी उल्लेख उन्होंने उनके भाषण में करना चाहिए। तर आता अतुल सावे यांनी देखील संवाद साधला आणि काल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वडिलांचा मोरेश्वर सावे यांचा केलेला उल्लेख आणि त्याबद्दलचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। मुख्यमंत्र्यांनी केवळ एकच बाजू सांगितली असा आरोप देखील त्यांनी केलाय शिवसेनेवर आणि या संदर्भातलं स्पष्टीकरण त्यांनी आता दिलेलं आहे। पण आताची महत्त्वाची बातमी ही देखील, आणि एकीकडे सदाभाऊ खोत आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत, त्यांनी देखील आता अर्ज दाखल केलाय। या सगळ्या संदर्भातली माहिती आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली। एकीकडे विधान परिषद निवडणुकीसाठीचे अर्ज दाखल करण्याची ही सगळी प्रक्रिया आणि उमा खापरे देखील आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। भाजपच्या या गोटातली आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी। एकीकडे राज्यात राज्यसभेत